मुंबईतील एका अत्यंत पॉश आणि महागड्या टॉवरमध्ये मिनल नावाची एक अत्यंत श्रीमंत आणि गर्विष्ठ महिला राहायची. मिनलचे पती रोहन एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत CEO होते. मिनलला आपल्या पैशाचा आणि स्टेटसचा भयंकर माज होता. सोसायटीच्या वॉचमनपासून ती कामवाल्या बाईपर्यंत सर्वांना ती किड्यामुंग्यासारखी वागणूक द्यायची. जुलै महिन्याचे दिवस होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. मिनलच्या 5 वर्षाच्या मुलाने पिझ्झा खाण्याचा हट्ट धरला म्हणून तिने एका प्रसिद्ध ॲपवरून पिझ्झा ऑर्डर केला. ॲपवर डिलिव्हरीची वेळ 30 मिनिटे दाखवत होती, पण पिझ्झा यायला चक्क 50 मिनिटे लागली. मिनल रागाने लालबुंद झाली होती. या भिकाऱ्यांची हिंमत कशी होते मला वाट बघायला लावायची, असा विचार करत ती दारात उभी होती. थोड्या वेळाने सूरज नावाचा एक 20 वर्षाचा डिलिव्हरी बॉय धापा टाकत दारामध्ये आला. त्याचे कपडे पावसाने आणि चिखलाने पूर्णपणे माखले होते. त्याच्या कोपऱ्यातून आणि कपाळावरून रक्त वाहत होते. त्याच्या हातातला पिझ्झाचा बॉक्स एका बाजूने थोडासा दबला गेला होता. सूरजने थरथरत्या हाताने तो पिझ्झा मिनलच्या समोर धरला. मॅडम माफ करा, खूप पाऊस होता आणि पण मिनलने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. तिने संतापाने तो पिझ्झाचा बॉक्स सूरजच्या हातातून हिसकावून घेतला आणि थेट बाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात भिरकावून टाकला. तुझी लायकी आहे का इथं उभं राहायची? 20 मिनिटे उशीर केलास आणि वरून पिझ्झाचा बॉक्स पण खराब केलास. तुझ्या या चिखलाने माखलेल्या माझ्या घराबाहेर किती घाण झाली आहे बघ. मिनल जोरात ओरडली. सूरज रडत होता. तो हात जोडून म्हणाला, मॅडम प्लीज मला माफ करा. रस्त्यात एक भयंकर ॲक्सिडेंट झाला होता. मी तिथे चुप बस भिकारड्या, मला तुझ्या खोट्या कहाण्या ऐकायच्या नाहीत. असं म्हणत मिनलने थेट कस्टमर केअरला फोन लावला आणि सूरजची भयंकर तक्रार केली. मॅनेजरने फोनवरच सूरजला नोकरीवर काढून टाकल्याचे सांगितले. नोकरी गेल्याच्या 1 तास सूरज मिनलच्या पाया पडू लागला. मॅडम प्लीज मी तुमचे पाय धरतो, माझी तक्रार मागे घ्या. माझ्या लहान बहिणीच्या हृदयाला भोक आहे. उद्या तिच्या ऑपरेशनसाठी मला आजच्या या पगाराची खूप गरज होती. मॅडम माझी नोकरी केली तर माझी बहीण मरेल हो. सूरज धाय मोकलून रडत होता. पण मिनलला अजिबात पाजर फुटला नाही. ती मरणार असेल तर मरू दे, पण मला नियम शिकवू नकोस, असे अत्यंत निर्दयी शब्द बोलून तिने सूरजच्या तोंडावर दरवाजा जोरात लावून घेतला. सूरज त्या पावसात रडत रडत तिथून निघून गेला. रात्रीचे 10 वाजले होते. मिनलच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन आला. हॅलो मिसेस मिनल, तुमचे पती रोहन यांच्या गाडीचा हायवेवर भयंकर अपघात झाला होता. तुम्ही तातडीने सिटी हॉस्पिटलमध्ये या. मिनलच्या पायाखालची जमीनच सरकली. ती वेड्यासारखी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रोहन ICUमध्ये होते, पण ते सुरक्षित होते. इन्स्पेक्टर साहेब मिनलकडे आले आणि म्हणाले, मॅडम सुदैवाने तुमचे पती वाचले. हायवेवर त्यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली होती. गाडीचा दरवाजा लॉक झाला होता आणि पेट्रोल गळत असल्यामुळे गाडीने पेट घेतला होता. रस्त्यावरची सगळी श्रीमंत लोक फक्त मोबाईलवर व्हिडिओ काढत होते. कोणीही वाचवायला पुढे आलं नाही. मिनल रडत म्हणाली, मग माझ्या नवऱ्याला कोणी काढलं बाहेर? इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तिथून एक 20 वर्षाचा डिलिव्हरी बॉय जात होता. गाडीला आग लागलेली बघून त्या पोराने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पेटत्या गाडीची काच हाताने फोडली. त्याचे हात रक्तबंबाळ झाले. त्याने स्वतःचे कपडे फाडून साहेबांच्या डोक्यावरचे रक्त थांबवले आणि स्वतःच्या पाठीवर उचलून त्यांना इथवर आणले. साहेबांचा जीव वाचवण्याच्या नादात त्याच्या हातातला पिझ्झाचा बॉक्स दबला गेला आणि त्याला डिलिव्हरी द्यायला 20 मिनिटे उशीर झाला. तो देवमाणूस नसता तर आज तुम्ही विधवा झाला असता. हे ऐकताच मिनलच्या काळजाचा ठोका चुकला. डिलिव्हरी बॉय, पिझ्झाचा बॉक्स दबला गेला होता आणि रक्त. तिला तो चिखलाने आणि रक्ताने माखलेला सूरज आठवला. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. इन्स्पेक्टर साहेब, तो मुलगा कुठे आहे? तिने भीतीने विचारले. इन्स्पेक्टर म्हणाले, तो इथून निघून गेला मॅडम. तो रडत होता. तो म्हणाला, एका मॅडमने तक्रार केल्यामुळे त्याची नोकरी केली आणि आजची पगार न मिळाल्यामुळे आता उद्या त्याच्या बहिणीचे ऑपरेशन होऊ शकणार नाही. हा त्याचा पत्ता आहे. मिनल वेड्यासारखी हॉस्पिटलमधून पळाली. स्वतःच्या नवऱ्याला वाचवणाऱ्या देवाचा
तिने स्वतःच्या हाताने गळा घोटला होता. ती बँकेतून पैसे काढून मध्यरात्री सूरजच्या झोपडपट्टीत पोहोचली. पण तिथे जे दृश्य तिने पाहिलं ते बघून मिनलच्या घशातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि ती तिथेच चिखलात कोसळली. सूरजच्या झोपडीबाहेर लोकांची मोठी गर्दी होती. सूरज झोपडीच्या दारात एका दगडावर सुन्न होऊन बसला होता. त्याच्या हातात एक लहान मुलीचा स्वेटर होता. पैसे न मिळाल्यामुळे आणि वेळेवर ऑपरेशन न झाल्यामुळे सूरजच्या त्या 7 वर्षाच्या चिमुकल्या बहिणीने अवघ्या एका तासापूर्वीच तडफडून प्राण सोडले होते. ज्या सूरजने मिनलच्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणले होते त्याच मिनलच्या 50 रुपयांच्या पिझ्झ्याच्या अहंकारामुळे सूरजच्या बहिणीचा जीव घेतला होता. मिनल सूरजच्या पायाजवळ चिखलात पडली आणि तिने अक्षरशः हंबरडा फोडला. सूरज, मला माफ कर बाळा, मी राक्षसी आहे. हे पैसे घे, तुझ्या बहिणीला परत बोलाव रे. मी माझ्या नवऱ्याच्या देवालाच मारून टाकलं. पण सूरज काहीच बोलला नाही. त्याचे डोळे कोरडे पडले होते. त्याने मिनलकडे बघितलं सुद्धा नाही. पैशाचा आणि श्रीमंतीचा तो माज एका फाटक्या डिलिव्हरी बॉयच्या बहिणीच्या प्रेतासमोर कायमचा भिकारी होऊन पडला होता. पश्चातापाची आग आता मिनलला आयुष्यभर जाळणार होती. तुम्ही कितीही पैसे देऊन कोणतीही वस्तू विकत घेत असाल तरी समोरच्या व्यक्तीला गुलाम समजू नका. डिलिव्हरी बॉय, वेटर किंवा कामगार हे सुद्धा कुणाचे तरी भाऊ, मुलगे आणि बाप असतात. त्यांच्या उशिरामागे किंवा चुकीमागे काय संघर्ष दडलेला असेल हे आपल्याला माहीत नसते. तुमच्या 2 मिनिटाच्या रागामुळे एखाद्या निष्पाप कुटुंबाचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त होऊ शकते.